शिवरायांनी संतोष देशमुखांची हत्या केली. त्या हरामखोरांचा भर चौकात चौरंगा केला पाहिजे. चौरंगा. माझ्या संतोष देशमुखांचे लायटरने डोळे जाळले. माझ्या संतोष देशमुखांच्या छातीवर उड्या मारल्या. अरे माझ्या संतोष देशमुखांच्या पाठीवर उड्या मारल्या. अरे माझ्या संतोष देशमुखाच्या तोंडात लघु शंका केले. त्या हरामखोराने संतोष देशमुखांना हाल हाल करून मारले. माझा राजा जर राज असता तर त्या हरामखोरांचा भर चौकात चौरंगा केला असता. महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचा 7-12 आमच्या बापाच्या नावाचा बॉन्डवर लिहून द्यायची गरज नाही. तुमच्या कपाळावरचे टेकले आणि तुमच्या कपाळावरच कुंकू लावायचं भाग्य जर आज तुम्हाला कुणामुळे भेटलं असेल तर माझ्या राजा शिवाजी राजामुळे तुम्हाला भेटलंय. माझ्या विद्यार्थ्यांना मला प्रश्न विचारला की सर, म्हटला मुघलांमध्ये आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये काय फरक आहे, एका वाक्यात मला सांगा. त्याला मी सांगितलं, बाळा, मुघलांना प्रत्येक स्त्रीमध्ये बाई दिसायची आणि माझ्या राजाला प्रत्येक स्त्रीमध्ये आई दिसायची. हा फरक आहे. हा फरक आहे. शिवजयंती उत्सवासाठी माझ्या आई, माझ्या बहिणी रात्री 9:30 वाजल्या तरी उपस्थित राहिल्या. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आयुष्यात जे करायचं ना, 1 नंबर करायचं. 1 नंबर. ते सांगितलं की बाळ शोभा, तुम्हाला आयुष्यात जे करायचं आहे ना, 1 नंबर करा. ए बाळा, स्टँड अप. तो पहिलवान, हा भगव्या कलरचा कुर्ता घातलेला, छान. बाळा, नाव काय तुझं? आदर्श. बाळा, लग्न करायचं का मोठं झाल्यावर? आयुष्यात काही करा, 1च नंबर करायचं. कसं करायचं? 1च नंबर. नाव काय? जवळाला. जवळाच्या पट्ट्याने शिवजयंती केली, 1च नंबर केली. टाळ्या एकदा सगळ्यांसाठी. या गावची शिवजयंती हे कुठल्याही ग्रुपचं नाव नाही, कुठल्या पोराचं नाव नाही की मी केलं म्हणतोय. या गावची शिवजयंती तुमच्या सगळ्यांनी केले. त्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. छत्रपती शिवाजी महाराज के. शिवजयंती ती लोक साजरी करतात ज्यांच्या काळजामध्ये छत्रपतींचे विचार जिवंत असतात. माझ्या शिवाजी राजांची शिवजयंती साजरी करताना कुणाच्या बापाला भ्यायची गरज नाही. का? कारण महाराष्ट्र आपल्या बापाचा आहे, आपल्या बापाचा. त्यामुळे आपल्या बापाची शिवजयंती साजरी करताना कुणाच्या बापाला भ्यायची गरज नाही. पण या महाराष्ट्रामध्ये तुमच्याच या पाटोदा तालुक्यामध्ये चुंबळी नावाच्या गावामध्ये गावातले लोक गेली ग्रामसेवकाकडे. ग्रामसेवक, सरपंच आणि काय म्हटले, साहेब आम्हाला माझ्या शिवाजी राजांची शिवजयंती साजरी करायची. चुंबळी गावची सरपंच काय म्हणाले, तो ग्रामसेवक काय म्हणाला, जर तुम्हाला शिवाजी राजांची शिवजयंती साजरी करायची असेल तर बॉन्डवर लिहून द्या. कोण म्हणताय? तुमच्या पाटोदा तालुक्यातले रेश्मा पवार नावाची सरपंच. अरे त्या रेश्मा पवारला सांगतो, ताई, हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचा 7-12 आमच्या बापाच्या नावाचा बॉन्डवर लिहून द्यायची गरज नाही. या महाराष्ट्राचा 7-12 आमच्या बापाच्या नावाचा आहे. त्यामुळे माझ्या राजाची शिवजयंती साजरी करायला कुणाला बॉन्डवर लिहून द्यायची गरज नाही. नाही द्यायचं. अहो ताई, तुमच्या कपाळावरचं कुंकू रेश्मा पवार तुमच्या कपाळावरचे टेकले आणि तुमच्या कपाळावरचं कुंकू लावायचं भाग्य जर आज तुम्हाला कुणामुळे भेटलं असेल तर माझ्या राजा शिवाजी राजामुळे तुम्हाला भेटलंय. अरे माझा राजा जर ज्या महाराष्ट्राच्या
तुम्हाला त्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये हुजरा आणि मुजरा घालावा लागला असता आणि या महाराष्ट्रामध्ये जगायला तुम्हाला बॉन्डवर लिहून द्यावं लागलं असतं, बॉन्डवर. त्यावेळेला अशा मोठ्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला आणि अशा या माझ्या शिवाजी राजांच्या महाराष्ट्र एवढ्या देखण्या पद्धतीने आज तुम्ही आम्ही माझ्या शिवाजी राजांची शिवजयंती साजरी करतोय. मला सांगा बाळांनो, माझ्या समोर जर मी एखाद्या बैलाला म्हटलं प्रमोद भोंग सरांचं व्याख्यान ऐकायचं आहे, तुम्ही बैलाला आणून बसवू शकता काय व्याख्यानाला? हा, बोलायचं बाळांनो. हा, बोलणाराची माती विकते, नाही बोलणाऱ्याचं सोनं पण विकत नाही. त्यामुळे आपल्या पोरांनी बोललं पाहिजे. प्रमोद भोंग सरांच्या व्याख्यानाला बैल येऊन बसू शकतो का? बैल बसतो का? माझं व्याख्यान बैल ऐकू शकतो का? व्याख्यान कोण ऐकू शकत? मग आता व्याख्यानाला आलेला कोण आहे? कोण आहे? माणूस. आणि जो व्याख्यानाला नाही आला तो कोण आहे? छान. ते तुम्ही समजून घ्या. या महाराष्ट्रामध्ये या गावामध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने व्याख्यान ऐकायला आलेली माझी आई, माझा भाऊ, माझ्या वडिलांसारखा असणारा प्रत्येक व्यक्ती हा वाघ आहे, वाघ. कारण वाघाच्या कार्यक्रमाला वाघ येतात. या सगळ्या वाघांसाठी जोरदार टाळ्या, एकदा जोरदार टाळ्या. टाळ्या वाजवायला बिलकुल कंटाळा करायचा नाही. टाळ्या वाजवताना अशा बँड वाजवल्यासारख्या वाजवायच्या नाहीत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ. अरे हम शोलम पर चलने वाले न डरते चंद अंगारों से, अब गुंजेगी सारी धरती जय शिवराय के नारों से. बोला जय 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 जिजाऊ, जय जिजाऊ. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे असे म्हणतात की या जगामध्ये 33 कोटी देव असतील. या 33 कोटी देवतांचे 33 कोटी मंदिरे असतील, पण माझ्या शिवाजी राजाचं एकही मंदिर नाही. एकही मंदिर नसताना या 33 कोटी देवतांच्या ते अधिराज्य गाजवतात. त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. एवढी ताकद माझ्या शिवाजी राजांच्या नावामध्ये आहे. बाळांनो, असं अलका कबूलचा पिक्चर बघायला बसल्यासारखं बसायचं नाही. तुमचा जास्त वेळ घेत नाही, पण ताट बसायचं, स्वाभिमानानं बसायचं. असं धरून आणल्यासारखं बसायचं नाही. गौतमी पाटीलचा कार्यक्रम जर असता तर कोपऱ्यात बसलेला, अंधारीत बसलेला पोरगा गौतमी पाटीलला बघायला पुढे येऊन बसतो की नाही? तुम्हाला गौतमी पाटील माहित आहे का? हा, कोण आहे गौतमी पाटील? तुमच्या मामाची मुलगी आहे का? नाही ना? हा, तुम्हाला आरची माहित आहे का? आरची आरची माहित नाही का? परशा आरची आली, आरची. हा, आता माहित आहे का आरची कोणती? माहित आहे ना आरची? परशा माहित आहे का? परशा काय तुमच्या आत्याचा मुलगा आहे काय परशा? पण तरी पण तुम्हाला माहित आहे की ना? आरचीचं नाव घेतल्यावर तुमच्या अंगावर काटा उभा राहतो का रे? येतो का? पण जगामध्ये माझ्या शिवाजी राजांचं नाव घेतलं की आमच्या अंगावरती काय उभा राहतो? काटा होतो, काटा. चला, समोर बसलेल्या पैकी शिवगर्जना कोणाला येते? शिवगर्जनाला. चला, मुलीमध्ये ओट बळा, चल. हा, मान मोठ्या शिवगर्जना. छान, टाळ्या वाजवा. हा, त्या मुलीच्या आई बापासाठी एकदा टाळ्या वाजवा. छान. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक चारित्र्याचं वर्णन करताना डॉक्टर आह साळुंके सर असे लिहितात की छत्रपती शिवाजी महाराज हे नावासारखे नाव, पण आजही हे नाव आमच्या कानावरती पडलं
की आमच्या अंगावरती शहारे उभे राहतात. माझ्या शिवाजी राजांचं नाव घेता क्षणी माझ्या शिवाजी राजांचा ध्यास हा समुद्राच्या पाण्यात का मोठा आहे. या समुद्राच्या पाण्यातून एक घोट जरी तुम्ही घेतला तर तुमच्या आयुष्याची तहान भागेल. तर आह साळुंखे सर त्यांच्या शिवराय संस्कार आणि शिक्षक या पुस्तकात पान नंबर 21 वर असे लिहितात की छत्रपती शिवाजी महाराज हे नावासारखे नाव, पण आधी हे नाव आमच्या अंगावर कानावरती पडलं की आमची छाती अभिमानाने फुलून येते. एवढी मोठी ताकद माझ्या शिवाजी महाराज यांच्या नावामध्ये आहे. मग आज माझ्या शिवाजी राजांच्या इतिहासातून आम्ही काय शिकलं पाहिजे? भावांनो, माझ्या शेतकरी बापांनो कान देऊन ऐका. माझ्या शिवाजी राजांच्या इतिहासातून काय शिकायचंय? लादानो लक्षात ठेवा. अरे माझ्या शिवाजी राजांच्या काळामध्ये हातात तलवार घेऊन लढाया करायची गरज होते. माझ्या शिवाजी राजांच्या काळामध्ये हातात तलवार घेऊन गड किल्ले जिंकायची गरज होते. आज तुम्हाला हातामध्ये तलवार घ्यायची गरज आहे का? आहे का? नाहीये. आज तुम्हाला हातामध्ये पेन, पुस्तक आणि वही घ्यायची गरज आहे. आणि आज तुम्हाला हातामध्ये पेन, पुस्तक आणि वही घेऊन एमपीएससी चा गड, यूपीएससी चा गड, कलेक्टर, एसपी, तहसीलदार, पीएसआय, पोलीस व्हायची गरज आहे. त्यामुळे आपल्या पोरांना सांगा की बाळांनो, आता शिवाजी राजांचा काळ नाही. आता तुला हातात तलवार घ्यायची गरज नाही. पण दुर्दैवाची गोष्ट आहे, आमची पोरं काय करतात? साधी गोष्ट आहे. माझ्या गावाकडचं पोरग आमच्या पोरानं काय करावं? पट्ट्यानं त्याचा बर्थडे होता. ह्या बर्थडेला 8वी 9वी 10वीच्या पोरांची पट्टी गोळा केली आणि पट्टी गोळा करून त्यानं गावात डिजिटल लावला आणि त्याचं बर्थडे करायचं नियोजन केलं. म्हणलं पोराई ती बर्थडे करताना म्हटलं लावू त्या डिजिटल लावलं असं म्हटलं. फक्त डिजिटल लावून पोरं थांबली नाही. ती या पट्ट्यानं काय केलं माहिती आहे का? चौकात आणून गाडी लावली. गाडीवर केक ठेवला आणि या 10वीच्या पट्ट्याने हा केक तलवारीने कापला. आपली पोर हातात 10वीत तलवार घेतात. 10वीत. अरे जर आपल्या पोरांच्या हातामध्ये आता तलवार आली, हेच तुमची पोरं या तलवारीने दुसऱ्यावरती वार करतील आणि भविष्यात हीच तुमची पोरं जेलमध्ये जातील. मग तुमची पोरं जेलमध्ये गेल्यावर तुमच्या पोराला सोडवायला कोण येतंय? तुमचे आमदार येतात का? तुमचे खासदार येतात का? आपला पोरगा जेलमध्ये गेल्यावर आपल्या पोराला भाकरी घेऊन कोण जातंय? तुम्हीच सांगा. आमदार जातो का? नाही 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 नाही. आपला कार्यकर्ता जेलमध्ये गेलाय, बायकोला आमदार म्हणतो का? राणी साहेब भाकरी भाजा, कार्यकर्ता आपला जेलमध्ये गेलाय, त्यांना आता मला भाकरी घेऊन जायचं आहे, आमदार म्हणतो का? म्हणत नाही. तुमचा पोरगा ज्यावेळेस जेलमध्ये जातो, तुमच्या पोराला भाकरी घेऊन जातो. तुमचा काम करणारा शेतकरी बाप घेऊन जातो. बाप. आणि मग आज आम्ही शेतकरी बापावर ठेवायला आणले. तर मग माझ्या शिवाजी राजांच्या इतिहासातून आम्ही काय शिकलोय? अरे शेतकरी बापाचा विषय निघाला म्हणून सांगतो, ऐका. मन लावून ऐका, कान लावून ऐका. माझ्या शेतकरी बापाचा विषय निघाला म्हणून सांगतोय. माझ्या शिवाजी राजांच्या काळामध्ये माझ्या शिवाजी राजांना सन 1676 साली प्रभावलीच्या सुभेदार अनंत रामजीला पत्र लिहिलं आणि त्या पत्रात माझे शिवाजी राजे म्हणतात, तुम्ही गावच्या गावे जा, तमाम कुणब्यांचा मेळा गोळा करावा, ज्यास बैल लागतील त्यांना बैल द्या, कुणास धान्य लागेल त्यास धान्य द्या, कुणास बैल जोड्या लागतील त्यास बैल जोड्या द्या. 375 वर्षापूर्वी माझ्या शिवाजी राजाने माझ्या शेतकरी बापाची काळजी घेतली
अरे जगाच्या पाठीवर गळ्यामध्ये सोन्याची माळ घालणारे अनेक राजे झाले, चांदीची माळ घालणारे अनेक राजे झाले, पण जगाच्या पाठीवर स्वतःच्या गळ्यात कवड्याची माळ घालणारा जगात एकच राजा झालाय. तो राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज. बोला छत्रपती शिवाजी महाराज. माझ्या शिवाजीराजे शेतकरी बापाची काळजी घेतली, पण आज आमच्या शेतकरी बापाची कोण काळजी घेतं का? ताई, आपल्या शेताच्या मालाला भाव आहे काय? आपल्या कांद्याला भाव आहे का? आपल्या कापसाला भाव आहे का? मेडिकल मध्ये जावा, खोकल्याची गोळी घ्या, मेडिकल वाला पैसे कमी करतो का? ताई काकू उत्तर द्या ना. मेडिकल वाला जर तुम्ही मेडिकल मध्ये गेला म्हटला, साहेब माझा गुडघा दुखायला, माझी कमर दुखाली, गोळी द्या, मेडिकल वाला पैसे कमी करतो का? पैसे कमी करत नाही. तुमच्या मुलीच्या लग्नाला सोनं घ्यायला तुम्ही सोनाराकडे जाता, सोन्याचे पैसे कमी करतो का? पैसे कमी करत नाही. पण जगात एकच पट्ट्या असाय, तो विकणाऱ्या मालाचं पैसे कमी करतो, विकणाऱ्या भाजीचं पैसे कमी करतो. तो माणूस आहे माझा शेतकरी बाप. अरे माझ्या बापाने जर मेथीची पेंडी 10 रुपयाला विकायला बसला, तर जाणाऱ्या तो व्यापाऱ्याला, जाणाऱ्या नोकरदाराला म्हणतो, साहेब घ्या, 8 रुपयाला देतो. साहेब 15 रुपये घ्या, 15 रुपये द्या, 15ला 2 देतो. जगाच्या पाठीवर शेतकरी बाप असाय जो पिकाचा भाव कमी करतो. आणि मग आज आम्ही शेतकरी बापाची आमची अवस्था काय आहे? मला जर एखादा आमदार येऊन म्हटला, प्रमोद भोन सर काय तुमच्या शेतकरी बापाची अवस्था आहे, तर त्या आमदाराला मी सांगेन, चला आमदार साहेब तुम्हाला आमचं जगणं दाखवतो, शेतात राबणाऱ्या आमच्या बापाचं रडगाणं दाखवतो. साहेब साहेब अंगावरती कोट घालून तुम्ही राहता टाईट, माझ्या बापाच्या शेतात नाही लाईट. साहेब साहेब दिवसेंदिवस तुमच्या लाल गाडीचा दर्जा वाढतोय, माझ्या बापाच्या कर्जाच्या बैलगाडीचा बोजा सुद्धा दिवसेंदिवस वाढतोय. साहेब साहेब माझ्या बापाचं जगणं बघा, माझ्या बापाचं जगणं समजून घ्या. माझ्या शेतकरी बापाचं जगणं आज इथल्या व्यवस्थेने समजून घेतलं पाहिजे. शिवजयंतीचं व्याख्यान करताना 1-2 गोष्टी लक्षात ठेवा. माझ्या समोर युवक आहे, युवकांनी आयुष्यात 2 गोष्टी माझ्या लक्षात ठेवा. युवकांना आळस करू नका, आणि दुसरी गोष्ट व्यसन करू नका. आता व्यसन म्हटलं, माझ्यासारख्यानं माझ्या वयाच्या पोरांना म्हटलं, पोरांना राग येते. पोरं खाली बसून म्हणते ती मास्तर लय राहणार आहे, म्हणते ती वास्तव आहे. माझा काल मित्र दारू प्याला, बायको म्हटली, अहो तुम्ही दारू पिऊन आलात? तो बायकोला म्हणला, अगं दारू नाही ग. बायको म्हटली, मग काय पिला हो तुम्ही नेमकं? तसा म्हणला माझा मित्र, म्हणला अगं बियर पिलोय, बियर. बायको म्हणली, मग बियर मध्ये दारू मध्ये फरक काय? तो म्हटला, बियर लाईटली असती, बियर म्हणजे पाण्यासारखी असती बघ, बियर काही नसतं बघ. पोरले खतरनाक आहेत आपली. त्यामुळे आपल्या पोरांनी शिवजयंतीच्या निमित्ताने डोक्यात या गोष्टी ठेवा की आपण व्यसन नाही केलं पाहिजे. आता माझ्या समोर आजी बसलेत. आजी, मी तुमच्या नातवासारखा आहे, खरं सांगायचं बरं का. मिस्त्री कोण कोण करतं? मिस्त्री माझी आजी करते. मिस्त्री करणं आता बायकांना, स्त्रियांना, आजीला, मावशीला बोलायचं सोपं राहिलं नाही. कारण ह्या काय आता साध्या राहिल्यात का नाहीत राहिल्या? ह्या आता मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहीण आहेत. त्यामुळे ह्यांना बोलणं आता सोपं आहे का? ह्यांना बोलणं आता सोपं नाहीये. माझ्या शिवाजी राजानं वयाच्या 14व्या वर्षी काय केलंय? स्वराज्याची शपथ घेतली. काय केलं? स्वराज्याची शपथ घेतली. माझ्या शंभू राजानं वयाच्या 16व्या वर्षी ग्रंथ लिहिला. कोणता ग्रंथ लिहिला? बुध भूषण. वयाच्या 21व्या वर्षी महात्मा ज्योतिराव फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. पण आज आपली 14 वर्षाची पोरं काय करतात? तुमचे कहो तो चांद तारे तोड जाऊंगा मैं. तू जर म्हटले
अगं तू फक्त मला शब्दच दे, नाही आकाशातला चंद्र खाल्या नंतर बघतो. पोरं खतरनाक आहेत आपली, लय खतरनाक आहे दादा. ऐका, माझी पोरं 10वीची आतमध्ये गप्पा चालू होता. मी मास्तर लय खतरनाक आहे. हा साधा नाही आपण, आपल्याला मोरडास तर 1 नंबरच होते. भाषण करायच्या अगोदर आपण डान्सला 1 नंबर करत होतो. 12वीच्या पोराकडे गेलो, ह्यांच्या आतमध्ये गप्पा चालू होत्या. पहिला पोरगा दुसऱ्या पोरगाला म्हणाला, म्हणला क्रश रश्मिका मंदाना, अरे एवढी भारी दिसती, पावडर कुठली लावत असेल. ह्या 10वीच्या पोरांच्या गप्पा. ह्यामुळे आपल्या पोरावरती आपला काय पाहिजे, वॉच पाहिजे, वॉच. बघा शिवाजी राजांचा जन्म केव्हा झालाय, कोण सांगताय? 19 फेब्रुवारी 1630. नीट ऐका, 1630 ला ज्या वेळेस शिवाजी राजांचा जन्म झाला, त्यावेळेस 1630 ते 1632 हे 2 वर्ष शिवाजी महाराज शिवनेरी किल्ल्यावर होते. 1632 ते 1635 शिवाजी महाराज त्यांच्या मामाच्या गावाला सिंदखेड राजाला होते. 1635 ते 1637 शिवाजी महाराज पुन्हा पुण्याला आले, म्हणजे त्यांच्या औज जाऊन त्यांना पुण्याला आणलं. ऐका ताई, नीट ऐका. 1637 च्या नंतर शिवाजी महाराज गेले कर्नाटकमध्ये, म्हणजे शहाजीराजे त्यांना कर्नाटकमध्ये घेऊन गेले. बघा ज्या वेळेस शहाजी महाराज शिवाजी महाराजांना कर्नाटकमध्ये घेऊन गेले, त्यावेळेस शिवाजी महाराजांची राजमुद्रा निश्चित केली. शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे प्रतिपद चंद्रलेखे वरती विष्णू वंदिता शहा सुन शोषशा मुद्रा भद्राय राधते. म्हणजे बरोबर वयाच्या 12व्या वर्षी शिवाजी राजांचं काय झालंय, ध्येय निश्चित झालंय. कितव्या वर्षी? वयाच्या 12व्या वर्षी शिवाजी राजांचं काय निश्चित झालंय, ध्येय निश्चित झालंय. आज आपली पोरं आपल्या पोरांचं ध्येय निश्चित करतात का? आपल्या पोराची 10वी झाली की 11वीला ऍडमिशन कशाला घ्यायचं हे आपल्या पोरांना माहिती नसतं. आपली आई म्हणते शेजारच्या सोनीने कशाला घेतली हे अगोदर मला बघू दे. म्हणजे शेजारची सोनी, शेजारचा सोन्या कशाला ऍडमिशन घेतो ह्याच्यावर आपण आपल्या पोराचं काय करतो, ऍडमिशन ठरवतो. त्यामुळे लक्षात घ्या, कोणत्या वयात महापुरुषांनी काय केलं आणि आपल्या पोरांनी कोणत्या वयात काय केलं पाहिजे हे आपण निश्चित केलं पाहिजे. बघा माझ्या शिवाजी राजानं 14व्या वर्षी वतनदारी पद्धत बंद केले. अरे 14व्या वर्षी माझ्या राजाच्या लक्षात आलंय शेतकऱ्यांना वतनदार छळतात. माझ्या शिवाजी राजांनी वयाच्या 14व्या वर्षी वतनदारी पद्धत बंद केली आणि माझ्या शिवाजी राजांनी शेतकऱ्यांची काळजी घेतली. पण दुर्दैव आज माझ्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची काळजी घेणारं कुणी राहिलं नाहीये. पण आज ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर श्रीपाद अमृत डांगे यांचं वाक्य आठवतं. श्रीपाद अमृत डांगे असे म्हणतात की शिवाजी राजे हे शेतकरी क्रांतीचे राजे होते. माझ्या शिवाजी राजाने शेतकऱ्यांची क्रांती केली. आणि मग जर मला माझ्या शेतकरी बापाचा जगणं समजून घ्यायचं असेल, जर मला माझा शेतकरी बापाचा जगणं समजून घ्यायचं असेल तर शिवाजीराजे वाचावे लागतील, शिवाजीराजे ऐकावे लागतील, शिवाजीराजे समजून घ्यावे लागतील. माझ्या राजाचा खरा इतिहास समजून घ्यावा लागेल. पण दुर्दैवाची गोष्ट, या महाराष्ट्रामध्ये तांब्याचा विष्णुबळा नावाचा पिक्चर तुम्ही पाहिला असेल मामा. जुन्या माणसाने तांब्याच्या विष्णुबळामध्ये राहुल सोलापूरकर आहे, हा टकलू हैवान. राहुल सोलापूरकर काय म्हणतोय, तुम्ही इंस्टाला पाहिला असेल, फेसबुकला पाहिला असेल. राहुल सोलापूरकर म्हणतोय शिवाजी महाराज आग्र्यातून पेटाऱ्यातून निसटले नव्हते, औरंगजेबाच्या बायकोला शिवाजी महाराजांनी लाच दिली होती आणि औरंगजेबाच्या बायकोला लाच देऊन शिवाजी महाराज निष्ठून आले होते. पण बांधवानो, हा चुकीचा इतिहास आहे. राहुल सोलापूरकर, अरे माझ्या शिवाजी राजाला लाच नाही दिले. माझ्या शिवाजी राजानं 375 वर्षापूर्वी औरंगजेबाच्या दरबारातून
पेटाऱ्यातून निसटल्यात. मग तुम्ही म्हणाल प्रमोद भोंगसार तुमच्याकडे पुरावा काय? पुरावा सांगतो. महाराज आणि औरंगजेब आयुष्यात समोरासमोर फक्त एकदाच आले. एकदाच. औरंगजेबाच्या दरबारातून ज्यावेळेस शिवाजी महाराज निसटले त्यावेळेस निसटायच्या अगोदर शिवाजी महाराजांनी आपल्या सोबत्यांना बाहेर काढले. मग जर शिवाजी राजांना लाच देऊन बाहेर पडायचं असतं तर महाराज एकटेच पळून गेले असते ना. त्यांनी संभाजी राजांना विश्वास पंथाजवळ ठेवलंय आणि महाराज आग्र्याच्या पेटाऱ्यातून निसटले आहेत. त्या काळामध्ये सभासद नावाचे बखार जयदेव शकावली करीना यांच्या संदर्भ ग्रंथामध्ये आम्हाला सापडतं की शिवाजी महाराज हे पेटाऱ्यातून निसटले आहेत. औरंगजेबाचा इतिहासकार जदुनाथ सरकार त्याचं नाव आहे. याने शिवाजी व्हिजिट टू आग्रा हे पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकात त्याने लिहून ठेवलं आहे की शिवाजी महाराज हे पेटाऱ्यातून निसटले आहेत. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेस शिवाजी महाराज औरंगजेबाच्या त्या दरबारामध्ये अडकले होते त्यावेळेस शिवाजी महाराजावरती जो नजर ठेवायला कोतवाल होता त्याचं नाव आहे पोलाद खान. या पोलाद खानाकडून सुद्धा असं समजतं की शिवाजी महाराज हे पेटाऱ्यातून निसटले आहेत. त्यामुळे चुकीचा इतिहास सांगणाऱ्यांचा विश्वास घेऊ नका. अशा लोकांना काही माहित नसतं. अशा लोकांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका. जर शिवाजीराजे तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर शिवाजीराजे वाचावे लागतील, ऐकावे लागतील आणि शिवाजीराजांचा मायक्रो प्लॅन तुम्हाला समजून घ्यावा लागेल. आज आम्ही म्हणतो की आमच्या आयुष्यामध्ये आमचा प्लॅन पाहिजे. प्लॅन. अरे ज्यावेळेस माझ्या शिवाजी राजांना काकू औरंगजेब सोडा अफजल खान ज्यावेळेस जावळीच्या खोऱ्यामध्ये माझ्या शिवाजी राजांना मारायला येत होता आणि अफजल खान मारायला आल्यावरती जर चुकून राजांना दगा फटका झाला असता तर अफजल खान वाचणार नव्हता. कारण अफजल खानाला मारायचा दुसरा प्लॅन होता बांदरांचे तुकडे. म्हणजे जर अफजल खान महाराजांच्या हातनं वाचला असता तर तो बांदराकडून सुटणार नव्हता आणि जर अफजल खान बांदराकडून वाचला असता तर खाली जावळीच्या खोऱ्यात ग्वाईच्या घाटात दुसरी तुकडी होते. त्या तुकडीकडून अफजल खान वाचणार नव्हता. आज आम्हाला मोटिवेशनल स्पीकर प्लॅन ए प्लॅन बी सांगतो. पण 375 वर्षापूर्वी आमच्या छत्रपतीने आम्हाला आमच्या आयुष्याचा प्लॅन ए आणि प्लॅन बी सांगितला आहे. त्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये आम्ही सुद्धा प्लॅन ए आणि प्लॅन बी तयार ठेवला पाहिजे. कान देऊन ऐका. अरे ज्यावेळेस जावळीच्या खोऱ्यामध्ये करा लटप खान शिवाजी राजावरती चालून येत होता त्यावेळेस शिवाजी राजांनी बहिर्जी नायकांना प्रश्न विचारला. बहिर्जी करा लटप खान कुठून चालत येतोय? त्यावेळेस बहिर्जी नायकाने सांगितलं की महाराज तो उंबर खिंडीतून येतोय. महाराजांनी सांगितलं बहिर्जी काम करा. करा लटप खानाला त्या खिंडीमध्ये गाठा आणि तिथंच ठोका. हा माझ्या शिवाजी राजांकडे प्लॅन होता, नियोजन होतं. एक साधा सोपा तुम्हाला प्रश्न विचारतो. शिवाजी राजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त लढाया केव्हा केल्या? केव्हा केल्या? अमावस्याच्या रात्री, पौर्णिमेच्या रात्री केव्हा केल्या? शिवाजी राजांनी त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या लढाया अमावस्याच्या रात्री केल्या. बरोबर आहे की नाही? शिवाजी राजाने भविष्य पाहिलं का? तिथी पाहिली का? हातावरच्या रेषा पाहिल्या का? हातावरच्या रेषेवर तुमचं भविष्य नसतं. तुमचं भविष्य हे तुमच्या मनगटात असतं. हे शिवाजी राजाने सांगितलं. पण आज आमची आई काय करते? आमचं लेकरू पिंपळाच्या झाडाखाली चाललं की आई म्हणते बाळा अमावस्याची रात्र आहे, पिंपळाच्या झाडा खाऊन जाऊ नको, ते भूत तुझ्या मागे लागेल, माघारी आहे.
म्हणते का नाही आमची आई अशी? म्हणते का नाही बाळांनो? म्हणते का नाही? म्हणते. तुमचा सोडा, माझी आजी. मी लहान होतो, मी लहान होतो आणि मी लहान असल्यावर माझ्या आजीने मला ताप आल्यावर 2 अंडी घातले. एक अंडे टाकलं वरच्या उताराला आणि एक अंडे टाकलं खालच्या उताराला. मग आता काल मला व्याख्यानाला जायचं होतं पुण्याला. मग व्याख्यानाला जायचं, मी गाडीत बसायला चालू. आजी आली. आजीचं प्रेम असतो ना तो. थांब थांब म्हणली बाळा, थांब म्हणली. आली आजी जवळ माझ्या. मी म्हणलं का ग आजी? म्हणली बाळा नीट जा, नीट ये. मी म्हटलं आजी तुला एक प्रश्न विचारू का? विचार की. मी लहान असताना 2 अंडी तू का फेकून दिलते का? आजी म्हणली बाळा तू लहान असताना तुझ्या मागे वरचा बाबा लागला होता, म्हणून एक अंड वरच्या बाबाला फेकलं. मी म्हटलं दुसरं अंड? आजी म्हणली बाबा तुझ्या माग खालच्या उताराची बाई लागले होते, दुसरं अंड खालच्या उताराला फेकलं. मी म्हटलं आजी ती 2 अंडी मला खाऊ घातली असती तर माझी कमीत कमी उंची तर वाढली असती, हाय की नाही? आमच्या मॅडम सायन्स शिकवतात, सायन्स. आणि सायन्स शिकवणारे आमच्या मॅडम काय करतात? त्यांच्या गाडीला लिंबू बांधतात, लिंबू. घराला मिरची बांधतात, मिरची. मॅडमला सांगा सायन्स शिकवणारे मॅडम, मी लिंबू हे गाडीला बांधायचं नसतो मॅडम, त्या लिंबाचा सरबत करून प्यायचा असतो. मॅडमला सांगितलं पाहिजे तुम्ही आता, हाय की नाही? मिरच्या उमऱ्याला बांधते, उमऱ्याला. अरे मिरच करून खावा ना खटखटा. हे मी का सांगतोय? महापुरुषांनी सांगितलंय अंधश्रद्धा मानू नका. शिवाजी राजांनी त्यांच्या लढाया या अमावस्याच्या रात्री केल्या. तिथे पाहिली का? तिथे पाहिली का? पाहिली का? तिथे पाहिली नाही. मग हे सगळं तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर शिवाजीराजे वाचावे लागतील, शिवाजीराजे ऐकावे लागतील, शिवाजीराजे समजून घ्यावे लागतील. पण आज आम्ही शिवाजीराजे समजून घेतो का? घेतो का? आमच्या पोराचा इतिहास आम्हाला गोड लागतो का? गोड लागतो का? महापुरुषांची पुस्तकं आम्ही वाचतो का? वाचतो का? एका पोराला म्हटलं अरे मोबाईल घ्यायचा होता, काय झालं? तो म्हटला थोडं थांबला असतो त्यापेक्षा भारी आला असता. आमच्या पोरांना आता आमचा इतिहासच गोड लागत नाही. माझा नियरचा मित्र होता 1990. कुणाची जन्मसाला? 1990 ते 95च्या पोरांचं काय झालं? आमचं नोकरीचं वय झालं, नोकऱ्याच बंद झाल्या. आमचं लग्नाचं वय झालं, पुरी संपल्या, बेकारीच बेकारी. आणि अशा काळात आमच्या एका मित्राचं लग्न जमलं. पट्ट्यानं फोन केला मला, प्रमोद म्हटला माझं लग्न आहे, लग्नाला यावंच लागतं. मी म्हटलं आवर्जून येणार म्हटलं. काही कारणामुळे मित्राच्या लग्नाला गेलोच नाही. त्याने एका वर्षानं फोन केला, काय म्हटलं एवढं मोठं लग्न केलं, माझ्या लग्नाला तू नाही आला, एक काम कर म्हटला, माझ्या लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे म्हटला, तू लग्नाची अॅनिव्हर्सरीला ये. मग 1 वर्षानं मित्राची अॅनिव्हर्सरीला गेलो. दारात पाहिलं नवरा बायकोच्या आतमध्ये भांडणं चालू होती. म्हटलं आता जर आपण आतमध्ये गेला ह्याच्या बायकोचं बेलणं आपल्याला लागायचं. म्हटलं गेलो माघारी. पट्ट्यानं फोन केला, काय वाटा म्हटला, लग्नाला पण नाही आला, अॅनिव्हर्सरीला पण नाही आला. मी म्हटलं नाही आलो बाबा. तो म्हणला का नाही आला? काय म्हणलं तुझ्या घरात तुझी तुझ्या बायकोची भांडणं चालू होती म्हणून नाही आलो म्हटलं. तसा माझा मित्र म्हणला काय सांगायचं म्हटलं प्रमोद, लग्न होऊन 3 वर्ष झाले, घरामध्ये सुख नाही, समाधान नाही, काय करावं? मी म्हटलं काही करू नको, बायकोने केलेला स्वयंपाकाचं कौतुक कर, तुझा संसार 1 नंबर होणार म्हटला. तो म्हटला आज घरी गेलं की तसंच करतो. घरी लवकर गेला, बायकोला काय कळलं नाही गेलं. आपला नवरा दररोज 10 वाजता घरी येतो, आज 8 वाजता कसं का आला? तसा घरी गेला गेला नवरा बायकोला म्हटला काही करू नको, पहिलं जेवायला दे. बायकोने जेवायला वाढलं. पट्ट्यानं पहिला घास खाला. अगं म्हटलं काय तुझ्या हाताला चव आहे म्हटला, असं जेवण आहा मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये पण नाही म्हटला. बायको गरीब होती, तुमच्याच गावची होती पोरगी. दुसरा घास खाल्ला. अगं म्हटला काय तुझ्या हाताला चव आहे म्हटला, असं जेवण लग्नाच्या अगोदर माझ्या आईच्या हातचं पण नव्हतं म्हटला. बायकोने ह्यावेळेस ऐकून नाही घेतलं. बायकोने हातामध्ये बेलणं घेतलं आणि बायको त्याला म्हटली मी आल्या मुर्दा बसवला तुझा, लग्न होऊन 4 वर्ष झाली, या हाताने तुला खाऊ घातलं, जिलबी खाऊ घातली, लाडू खाऊ घातलं,
गुलामजामुन खाऊ घातलं, बेसन लाडू खाऊ घातला. माझ्या हातचं तुला कधीच गोड नाही लागलं. आणि आजच शेजारच्या प्राजक्ता वहिनींची भाजी आणली ती तुला गोड लागली. तुमच्या आमच्या संसाराची ही अवस्था आहे. त्यामुळे शिवाजी राजांच्या इतिहासाशी आपण बराबरी करू शकत नाही. आज आपल्याला सगळे गोड लागले, पण आज आपल्या राजाचा इतिहास आपल्याला गोड लागतोय का? इतिहास आपल्याला गोड लागला पाहिजे. अरे माझ्या राजाचा संसार वेगळा होता. अरे तुमचा आमचा संसार वेगळा आहे. माझ्या राजाचा संसार वेगळा होता. अरे काय माझ्या राजाचा संसार होता. माझ्या राजाचा शिवाजी राजाच्या पत्नीचं, माझ्या राजाच्या पत्नीचं सईबाईचं निधन झाले आणि आणि अफजल खान स्वराज्यावर येतोय. अरे माझा शंभू छावा, माझा राजा बाळ शंभू छावा छोटा आहे. माझ्या राजाने काय विचार करावा. माझ्या राजाने बायकोचं निधन झाले म्हणून सुटकात बसला नाही. माझ्या राजानं स्वतःच्या बायकोचा दुःख बाजूला सारलं आणि माझा राजा अफजल खानावर चालून गेला. माझ्या राजानं स्वतःचा संसार नाही उभा केला. माझ्या राजानं संसार उभा केला स्वराज्याचा. म्हणून तुमच्या आणि आमच्या संसारामध्ये हे वेगळेपण आहे. पण आज आम्हाला आमचा संसार सुटत नाही. आम्ही संसारामध्ये गुंतून बसलोय. संसारामध्ये मला सांगा आजोबा, माणसाने मेलं पाहिजे की नाही पाहिजे? प्रश्न आहे माझा. माणसाला मेलं पाहिजे की नाही पाहिजे? मेलं पाहिजे ना? मेलं पाहिजे की नाही? मेलं पाहिजे की नाही? मला सांगा. एसटी येऊन थांबले. एसटीतली आतली माणसं बाहेर उतरल्याशिवाय बाहेरच्या माणसाला आत बसता येईल का हो? बसता येईल का? नाही बसता येईल. पण तरी मी म्हातारा काय म्हणतोय, थांब की दुसरं करायचं राहिलंय. अरे थांब की नातवाचं लग्न करायचं आहे. अरे थांब की नातीचं लग्न बघायचं आहे. अरे नातीचं झालं की तरी म्हाताराला संसार सुरू वाटतंय का? सुरू वाटतंय का? म्हातारा संसार सोडतंय का? नाही सोडत. तुमच्या आमच्या संसाराची ही अवस्था आहे. डॉक्टर सतीश कदम यांनी अष्टयोगात शिवराय हे पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकामध्ये सांगितले की शिवाजी महाराज यांना 8 पत्नी होत्या. शिवाजी महाराज यांना 8 अपत्ये होती. त्यापैकी काही वारली, काही जगली. शिवाजी राजांना 6 मुली होत्या. किती होत्या? 6. आणि 2 मुलं होती. त्यांची नावं काय? शिवरायांच्या मुलांची 2 नावं सांगा. छत्रपती संभाजी महाराज 1 आणि छत्रपती बरोबर आहे राजाराम महाराज 2. अशी शिवाजी राजांना 2 काय होती? अपत्य होती. अहो काशीबाई, मी काय सांगतोय, पत्नी कशा असावे? काशीबाई मरण अवस्थेमध्ये आहेत. आणि या काशीबाई आऊ जिजाऊ ना म्हणतात, आऊ साहेब माझी शेवटची इच्छा एकच आहे. आऊ जिजाऊ म्हटल्या तुमची शेवटची इच्छा काय आहे? काशीबाई म्हणतात त्या शेवटच्या क्षणी मला माझ्या राजाच्या पादुकाचं दर्शन घेऊ द्या, राजाच्या चरणी नतमस्तक होऊ द्या. आणि पत्नी असावी काशीबाईंसारखी, पत्नी असावी सईबाईंसारखी, पत्नी असावी येसुबाईंसारखी. पण आज आम्ही तुमच्या आमच्यामध्ये वेगळेपण आहे. आज आम्ही म्हणतो. आता मला सांगा, एक साधा सोपं विचारतो, हे जाऊ द्या, हे शेवटी विचारतो, महत्वाचं काय ते सांगतो. आज आपल्या लेकरावर आपण संस्कार केला पाहिजे. आज आपल्या मुलावर आपण संस्कार केला पाहिजे. अरे संस्कार काय असतात? कर्नाटकावरून शहाजीराजे महाराष्ट्रामध्ये येतात. महाराष्ट्रामध्ये आणि शहाजीराजे महाराष्ट्रामध्ये येत असताना माझे बाळ शोभा शहाजीराजांच्या आडवे गेले आणि माझ्या शहाजीराजांच्या चपला, माझ्या शहाजीराजांचे जोडे स्वतःच्या डोक्यावर घेतले. अरे जगाच्या पाठीवर स्वतःच्या बापाचे, स्वतःच्या पित्याचे जोडे डोक्यावर घेऊन मिरवणारा जगातला पहिला राजा माझा छत्रपती शिवाजी राजा.
आपल्या बापाचे जोडे डोक्यावर घेऊन माझ्या शिवाजी राजाने मिरवले, पण त्याच माझ्या शिवाजी राजाच्या महाराष्ट्रामध्ये आज आमच्या मुलावर आम्ही संस्कार देतो का? काही दिवसापूर्वी तुळजापूरच्या आश्रमामध्ये व्याख्यान द्यायला गेलो होतो आणि व्याख्यान द्यायचं झाल्यावर असं म्हटलं, एका आजीला विचारलं, आजी तुम्हाला आयुष्यात काय कमी आहे म्हणून तुम्हाला आश्रमात यायची वेळ आली, पैसा नव्हता का? आजी म्हटली, मला पैसा होता. मी म्हटलं, आजी तुला काय कमी पडलं म्हणून आश्रमात यायची वेळ आली? घर नव्हतं का? मुलं बाळा नव्हती का? 70 वर्षाची आजी म्हणली, बाळा पैसा होता, घरदार होता, मुलं तर 4 होती. मी म्हटलं, आजी तुला आयुष्यात काय कमी पडलं म्हणून तुला आश्रमाचा रस्ता धरायची वेळ आली? त्यावेळेस ती 70 वर्षाची आजी म्हणाली, बाळा लेकरावर संस्कार करायला कमी पडले म्हणून आश्रमाचा रस्ता धरायची वेळ आली. त्यामुळे आमच्या लेकरावर संस्कार करायला कमी पडू नका. पण अभिमानाने सांगतो, इथं येणाऱ्या कुठल्याच बापाला आश्रमात जायची वेळ येणार नाही आणि शिवजयंतीला इथं येणारा कुठलाच पोरगा तुम्हाला आश्रमात टाकणार नाही. कारण ज्या बापाला आणि ज्या पोराला शिवछत्रपती समजले त्याच बापानं त्याच पोरानं या बीड जिल्ह्यातल्या छोट्याशा गावात माझ्या राजाची शिवजयंती आयोजित केली. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. त्यामुळे लक्षात ठेवा बाबांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी करा की तुमचा सुद्धा जय जयकार झाला पाहिजे. आज आम्ही शिवाजी राजांच्या शिवजयंतीला आदल्यांची आवाज करतो. आज आम्ही शिवाजी राजांच्या शिवजयंतीला व्याख्यान ठेवतो. आज आम्ही शिवाजी राजांच्या शिवजयंतीला फटाक्यांचा आवाज करतो. त्यामुळे भावांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी करा, तुमच्या सुद्धा नावाच्या आयुष्यात आदल्या वाजल्या पाहिजे. आज शिवजयंतीच्या निमित्ताने तुम्ही सुद्धा एवढाच करा की तुमच्या बापाला फक्त आयुष्यात मान खाली घालून कधी चालायची वेळ नाही आली पाहिजे. आयुष्यात एकच करा, शिवजयंतीच्या निमित्ताने आयुष्यात असं काहीतरी करा, आयुष्यभर तुमच्या बाप रस्त्यावर फिरताना ताठ मानेने फिरला पाहिजे, स्वाभिमानाने फिरला पाहिजे. अरे स्वाभिमान काय असतो? काय असतो स्वाभिमान? औरंगजेबाचा दरबार माझ्या राजाला लाथाळला आणि दाखवून दिला महाराष्ट्राच्या राजाचा स्वाभिमान काय असतो. अरे त्याच्या पुढे जाऊन सांगतो स्वाभिमान काय असतो. नीट ऐका, कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका, कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका. ताई मावशी, स्वाभिमान काय असतो? अरे तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगच्या सरपंच संतोष देशमुखांची हत्या केले. अरे हाल करून संतोष देशमुखांना मारला. अरे माझ्या संतोष देशमुखांचे लायटरने डोळे जाळले. माझ्या संतोष देशमुखांच्या छातीवर उड्या मारल्या. अरे माझ्या संतोष देशमुखांच्या पाठीवर उड्या मारल्या. अरे माझ्या संतोष देशमुखावरती हत्याराने चाकूने वार केला. अरे माझ्या संतोष देशमुखाच्या तोंडात लघु शंका केले. त्या हरामखोराने संतोष देशमुखांना हाल करून मारले. अरे काय वाटलं असेल त्या 12वीच्या वैभवीला, स्वतःच्या बापाला मारल्यावर तिला काय वाटलं असेल? अरे काय वाटलं असेल त्या संतोष देशमुखाच्या आईला, जिच्या लेकराला हाल करून मारलं? अरे काय वाटलं असेल त्या संतोष देशमुखांच्या भावाला, ज्या भावाची हाल करून हत्या केली? अरे ते हरामखोर सुदर्शन घोले, ज्या हरामखोराने विष्णू चाटे असो, सुदर्शन घोले असो, नाहीतर त्यांचा बाप अक्का वाल्मिक कराड असो,
अरे छाती ठोकपणे सांगतो, माझा राजा जर आज असता तर त्या हरामखोरांचा भर चौकात चौरंगा केला असता. चौरंगा चौरंगा. अरे आज ज्यांनी संतोष देशमुखांची हत्या केली, या हरामखोरांचा भर चौकात चौरंगा केला पाहिजे. चौरंगा. कारण काकू शिवाजी राजांच्या काळामध्ये राजाच्या पाटलाने एका मुलीवरती अन्याय केला, माझ्या आईवरती, माझ्या बहिणीवरती. ज्या वेळेस अन्याय अत्याचार होत होता त्यावेळेस माझ्या शिवाजी राजानं त्या हरामखोरांचा भर चौकात चौरंगा केला होता. चौरंगा. आणि हे बोलायला बीड जिल्ह्यामध्ये पाटोद्या तालुक्यात तुमच्याच मातीत बोलायला कुणाला भेट नाही. अरे वो क्या उठाएंगे तलवार जिनके बाजू में दम नहीं, लड़ते हैं बेजुबानों से, कभी मर्दों से लड़कर देखो, तलवार भी तेरे और टुकड़े भी तेरे. कुणाच्या बापाला भेटची गरज नाही. जर तुम्ही भिडाव, जर तुम्ही अन्याय सहन केला, तुमच्या माझ्या घरातला प्रत्येकाला संतोष देशमुख व्हायची वेळ येईल. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये व्हायचं नाही. साम दंड या तत्वानुसार आम्हाला व्हावं लागेल, वागावं लागेल. मावळा काय होता माझा, या मावळा काय होता माझ्या शिवाजीराजांचा. अरे काय असतो मावळा, नीट ऐका. मावळा काय असतो. 6 जून 1674 या दिवशी रायगड किल्ल्यावर माझ्या शिवाजीराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा होता. आणि माझ्या राजाचा राज्याभिषेक सोहळा असताना माझ्या राजाला विचारलं, अखंड विश्वाचे हवे छत्रपती होत आहेत, कोणाला सोनं हवंय काय, कोणाला चांदी हवंय काय, कोणाला अन्नान हवंय काय, बोला काय हवंय तुम्हाला. आणि त्यावेळेस कोपऱ्यात बसलेल्या मदारी मेहतरना राजांच्या जवळ आला आणि राजाला म्हटला, राजे माझं तुमच्याकडे एकच मागणं आहे. राजे म्हटले, बोला मदारी मेहतर तुम्हाला काय हवंय. त्यावेळेस तो माझ्या शिवाजी राजांचा मावळा मदारी मेहतर म्हणतो, राजे राजे मला सोने नकोय, राजा मला चांदी नकोय. अहो मदारी तुम्हाला काय हवंय. त्यावेळेस मदारी मेहतर म्हणतो, राजे या राज्याभिषेका दिवशी मला फक्त तुमच्या डोक्यावर छत्री पांघरायचं काम द्या. 375 वर्षापूर्वीचा माझ्या शिवाजी राजांचा मावळा असा होता. माझ्या शिवाजी राजांनी मावळ्यांचं संघटन केलं, मावळ्यांना एक आणलं. त्यामुळे आज तरुणांचं संघटन झालं पाहिजे. आज आमच्या पोरांचं फेसबुकला 5000 मित्र आहेत, पण घराच्या बाहेर पडलं. आज आमच्या पोरांचे फेसबुकला 5000 मित्र आहेत, पण घराच्या बाहेर पडलं की त्यांना कुत्रेही ओळखत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. आमच्या पोरांच्या हातामध्ये फेसबुक आलं, इंस्टा आला, व्हॉट्सअप आलं. इतकी लेकरं व्हॉट्सअपला बिजी असतात ना. काल माझ्या मित्राला व्हॉट्सअपला मेसेज आला, हाय पिल्लू कसा आहे तू. पिल्लू तर चांगलं 150 किलोचं होतं. इतके पोरं आज आपले सोशल मीडियाच्या आहारी गेले. त्यामुळे आज आपल्या पोरांनी संघटन कौशल्य केलं पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. आणि एकत्र येणे काय काळाची गरज आहे. त्यामुळे आज आपल्या पोरांचं संघटन होणं गरजेचं आहे. तानाजी मालुसरे, नीट ऐका. तानाजी मालुसरे ज्या वेळेस औजदाऊंकडे गेले, औजदाऊ आमच्या रायबाचं लग्न आहे, लग्नाच्या पत्रिका घ्या. औजदाऊनी सांगितलं, तानाजी तुम्ही रायबांचं लग्न करा, आम्हाला कोंडाळा घ्यायला जायचं आहे. त्यावेळेस तानाजी मालुसरे म्हटले, आऊ साहेब जिजाऊ आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. हे कोण सांगतंय. माझ्या शिवाजी राजांचा मावळा सांगतोय. शिवाजी राजांनी 14 तास अभ्यास केला का नाहीये. शिवाजी राजांनी 14 तास तलवारी चालवल्या. बाबासाहेबांनी 14 तास 18 तास अभ्यास केला. आता तुम्ही आता म्हणता, सर तुम्ही सांगितलं बाबासाहेबांनी 18 तास अभ्यास केला, तुम्ही 18 तास चिटकून बसू नका, बच्चा चिटकून जमिनीलाच. मी म्हणत ना 18 तास अभ्यास करा,
पण महापुरुषांनी कोणत्या वयात काय केलं आणि आपल्या पोरांनी कुठल्या वयात काय केलं पाहिजे हे डोक्यात ठेवा आणि त्यानुसार आपल्या पोरांनी वाटचाल केली पाहिजे. अहो आपले संभाजीराजे यांनी कोणता ग्रंथ लिहिलाय सांगा ना? बुध भूषण. संभाजीराजांना अनेक प्रकारच्या भाषा येत होत्या. सगळ्याच वर्तमान बोलत नाही. नीट ऐका. ज्या वेळेस शिवाजी राजांचा रायगड किल्ल्यावरती राज्याभिषेक होता आणि ह्या शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला 450 ब्राह्मणांनी विरोध केला. कोणी तयार होईना मावले. आणि मग कोण तयार होईना गेल्यावरती माझ्या शिवाजी राजांनी गागा भट्टाला 15 लक्ष होऊन देऊन रायगड किल्ल्यावर तो राज्याभिषेक सोहळा पार पाडायला काय केलं? बोलवून घेतलंय. कशाला घेतलंय? कशाला घेतलंय? राज्याभिषेक सोहळा पार पाडायला. आणि मग त्यावेळेस गागा भट्टाने काय केलंय? गागा भट्टाने त्यावेळेस त्या ठिकाणी पुराणोक्त मंत्र गायला होता. कोणता मंत्र? पुराणोक्त. त्यावेळेस संभाजी राजांनी गागा भट्टाला सांगितलं की गागा भट्ट, आमच्या महाराज, आमचे वडील क्षत्रिय होते, त्यामुळे तुम्ही वेदोक्त मंत्र गा. आणि मग त्याच्यानंतर गागा भट्टाने एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये गागा भट्ट लिहितो, मला वाटलं होतं या हिंदुस्थान मध्ये माझ्यासारखा हुशार पंडित कुणी नाहीये, पण माझ्या डोक्यातला भ्रम आता दूर झालाय. माझ्यापेक्षा हुशार या हिंदुस्थान मध्ये कोण असेल तर तो छत्रपती संभाजीराजा आहे. कोण आहे? कोण आहे? छत्रपती संभाजीराजा. वयाच्या 16व्या वर्षी संभाजीराजांना अनेक प्रकारच्या भाषा येत होत्या. त्यामुळे तुमच्या लेकरांना अनेक प्रकारच्या भाषा शिकवा. मराठी येऊ द्या, इंग्रजी येऊ द्या, हिंदी येऊ द्या. राम इट अ मँगो, प्लीज चेंज द व्हॉइस. राम इट अ मँगो या वाक्याचा चेंज द व्हॉइस कोण करतंय का? करतंय का? लँग्वेज इज रिफ्लेक्शन ऑफ सोसायटी. भाषा हे समाज परिवर्तनाचं साधन आहे. त्यामुळे तुमच्या लेकरांना सगळ्या भाषा शिकवा. इंग्रजी काळाची गरज आहे. तुम्ही पावडर लावता, पावडरवर कुठंच तुम्हाला मराठी शब्द दिसतोय का? नाहीये. तुम्ही फेअर अँड लवली जाता, फेअर अँड लवलीवरती मराठी शब्द आहे का? नाही. त्यामुळे तुमच्या पोरांना जर जगाच्या स्पर्धेत टिकवायचं असेल तर त्यांना इंग्रजी शिकवा, हिंदी शिकवा, मराठी शिकवा. पण आज आपल्या पोरांची हिंदी भाषा कशी आहे? काल माझ्या मित्राला जिओ कस्टमर केअरवरून फोन आला. ती मॅडम म्हटली, हाँ सर, जिओ कस्टमर केयर के हमारे प्लान से आप खुश है क्या? तसा माझा मित्र म्हटला, मॅडम अभी अभी मैंने बैला को छोड़ा है और हमारे माला पे कुछ रहे. तो मैं क्या करता हूँ, बैला को पहले पानी पासता हूँ, बाद में मैं भाकर खाता हूँ और बाद में मैं आपको मिस कॉल देता हूँ. हे आपल्या पोरांची हिंदी भाषा. त्यामुळे आपल्या पोरांना भाषा शिकवा. सगळ्या भाषा आपल्या पोरांना आल्या पाहिजे. ही काळाची गरज आहे. असाच एके ठिकाणी व्याख्यान देत होतो. व्याख्यान द्यायला चालू होतं. हळूहळू एक एक जण सगळेच उठून गेली. एकटाच पट्ट्या राहिला. मी म्हटलं माझं व्याख्यान कुणालाच राहवलं नाही, तुम्ही का थांबला? ती म्हटला, सर म्हटला सगळेच गेले, जाऊ द्या. मी म्हटलं तुम्ही का थांबला? ती म्हटला तुम्ही ज्या माईकवर बोलता का ती माईक माझा हो, म्हणून मी थांबले. म्हटला नाही ते मी पण थांबत नव्हतं म्हटला. त्यामुळे लक्षात ठेवा. अरे माझ्या राजाचा काय इतिहास आहे? माझ्या राजाचा मौलाचा इतिहास काय? नाशिक जिल्ह्यामध्ये साल्हेर नावाचा किल्ला आहे आणि या साल्हेर किल्ल्याचा किल्लेदार आहे रामजी पांगेरा. आणि रामजी पांगेरावर दिलेर खान पठाण चालून आलाय आणि दिलेर खान पठाणानं रामजी पांगेराला मारले. रामजी पांगेरा कोसळलाय आणि 1 महिन्यानं ज्यावेळेस महाराज वापस आले मोहिमेवर त्यावेळेस माझ्या राजाला समजलंय. काय समजलंय? अरे रामजी पांगेरा माझा मावळा मातीसाठी गेलाय. माझ्या राजाला काय करावं? माझ्या राजाला प्रतापराव गुजरांना सोबत घेतलं. आपण चला रामजी पांगेराच्या घरी जाऊ. रामजी पांगेरा कोल्हापूर जिल्ह्यात नाही,
माझे शिवाजीराजे प्रतापराव गुजराला घेऊन रामजी पांगऱ्याच्या घरी गेले आणि रामजी पांगऱ्याच्या आईला बापाला माहिती झालं, अरे शिवाजी राजा माझ्या गावात येतोय, अरे माझा राजा गावात येतोय. आणि गावात दौंडी दिली. ऐका हो का, शिवाजी राजे आपल्या गावात येतात आणि शिवाजी राजे गावात येतात म्हणून शिवाजी राजांना त्या रामजी पांगऱ्याच्या आईनं ववाळीचं ताट केलं. कशाचं केलं ताई ताट? ववाळीचं ताट केलं. आणि ज्यावेळेस माझ्या आईनं माझ्या शिवाजी राजांना ववाळलं त्यावेळेस माझा शिवाजी राजा त्या रामजी पांगऱ्याच्या घरी घोंगड्यावर जाऊन बसला. औरंगजेबाच्या दरबारामध्ये औरंगजेबाचा दरबार लाथाडणारा माझा राजा रामजी पांगऱ्याच्या आईच्या घरी घोंगड्यावर जाऊन बसला. आणि त्यावेळेस त्यांनी रामजी पांगऱ्याच्या वडिलांना माझ्या राजाने सांगितलं की बाबा, तुमचा पोरगा माझ्या राज्यासाठी मेलाय, तुमच्या पोरानं माझ्या राज्यासाठी जीव दिलाय, हे सोनं घ्या. प्रतापराव गुजराला आदेश दिला, गुजर या रामजी पांगऱ्याच्या आईना बाबाला सोन्या चांदीच्या थैली द्या, मोहरा द्या. आणि त्यावेळेस प्रतापराव गुजराचा बाप बाबा कसळला, रागावला आणि राजाला म्हटलाय, राजे राजे काही नको मला. राजे म्हटले, बाबा लेकाने जीव दिलाय, जीव दिलाय, काहीतरी मागा. आणि मग त्यावेळेस प्रतापराव गुजराच्या रामजी पांगऱ्याचे आई आणि बाप म्हणतोय, राजा आमचा दुसरा पोरगा आहे, वयात आलाय, तलवारबाजी चालवतोय, आमच्या दुसऱ्या पोराला तुमच्या स्वराज्यात घेऊन जावा राजे, घेऊन जावा. असा माझ्या स्वराज्याचा बाप होता. एक पोरगा मेला तर दुसरा पोरगा तुमच्या सोबत घेऊन जावा असा सांगणारा बाप या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाला. अरे काही दिवसापूर्वी कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते आणि त्यांचं प्रेत त्यांच्या गावाकडे आणलं होतं. त्यावेळेस त्यांचं 5 वर्षाचं स्वराज नावाचं पोर आईला म्हणत होतं, आई बघ ना, माझा बाबा आला, माझा बाबा आता मला फिरायला घेऊन जाणार. आई बघ ना, माझा बाप आला, माझा बाप आता मला यात्रेला घेऊन जाणार. पण त्या कर्नल संतोष महाडिकांच्या पत्नीनं काय सांगावं, बाप तर देशासाठी शहीद झालाय. त्यावेळेस त्या कर्नल संतोष महाडिकांच्या पत्नी म्हणाल्या, बळा स्वराज, तुझा बाबा शहीद झालाय. त्यावेळेस स्वराज म्हणाला, आई माझा बाप कुणासाठी शहीद झालाय ग? त्यावेळेस त्या कर्नल संतोष महाडिकांच्या पत्नी म्हणतात, बाळा स्वराज, तुझा बाप शिवाजी राजांच्या मातीसाठी शहीद झालाय, शिवाजी राजांच्या मातीसाठी शहीद झालाय. इतिहास आहे, हे सांगितलंय आज आमच्या आई आणि बापानं. त्यामुळे आज सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आपल्या पोरांना उभं करताना हे संस्कार आज आमच्या पोरांना देणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे हा मातीतला मावळा आज आम्हाला उभं करता आला पाहिजे. मावळा काय असतो बहिर्जी नाईक तुम्हाला माहित आहे, पण दादानो दुर्दैवाची गोष्ट आहे, 1 महिना झाला आपल्या सरपंचाला मागले, पण 1 महिना होऊन सुद्धा कृष्णा आंधळे नावाचा हरामखोर आरोपी अजून सुद्धा इथल्या व्यवस्थेला सापडला नाहीये. दुर्दैवाची गोष्ट आहे. अरे कुठं आहे तो कृष्णा आंधळे? अरे ज्या कृष्णा आंधळेनं सरपंच संतोष देशमुखांना हाल करून मारलं, तो कृष्णा आंधळे कुठं आहे? कोण म्हणते बाई झालाय, कोण म्हणते साडी घालून फिरतोय, कोण म्हणते गुप्त झालाय, कोण म्हणते बिस्किट खाऊन जगतोय, कोण म्हणते कसा जगतोय. अरे हरामखोर जगतोय का तो मेलाय? कुठं आहे नेमका कृष्णा आंधळे? कुठं आहे तो कृष्णा आंधळे? मुख्यमंत्री साहेब त्याला गिरफ्तार करा. अहो मुख्यमंत्री साहेब, तुमच्याकडे सीआयडी आहे, तपास यंत्रणा ना, मग का तुम्हाला कृष्णा आंधळे सापडत नाही? तुमची गुप्तहेर खातं काय करता? झोपलं काय तुमचं गुप्तहेर खातं? माझ्या बापाचं गुप्तहेर खातं कसं होतं? माझ्या बहिर्जी नायकांना एवढी माहिती असायची स्वराज्याच्या कुठल्या जिन्यात काय आहे, कुठल्या किल्ल्यात काय आहे,
दुश्मनांच्या कुठल्या किल्ल्यात काय आहे ही सगळी माहिती माझ्या बहिरजी नायकांना माहिती असायची. ते गुप्तहेर खातं दादा आज राहिलं नाहीये. दुर्दैवानं सांगावंसं वाटतं की शिवाजी महाराजांचं गुप्तहेर खातं जिवंत होतं. आज त्याच माझ्या शिवाजीराजांच्या महाराष्ट्रातलं गुप्तहेर खातं जिवंत आहे की मेलंय, काही काय व्यवस्थेनं त्याला संपवलंय, हा तुमच्या आमच्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे संतोष देशमुखांची हत्या झाली, त्यामुळे त्या आरोपीला पकडण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलो. 70-80 दिवस उलटलं. आज त्या आईला देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर तुमच्या सगळ्यांनी घराच्या बाहेर पडलं पाहिजे. संघर्ष होता, मनोजदादा पाटांना साथ द्या, आपले सुरेश धस असतील त्यांना साथ द्या, कारण की माणसं संतोष देशमुखांसाठी लढतात. या सगळ्यांना तुम्ही आम्ही साथ देणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांनी यांना साथ देणं ही काळाची गरज आहे. मूळ विषयाकडे येतो. रायगड किल्ला कुणी कुणी पाहिला? रायगड ज्याने पाहिला त्याने हात वर केला. रायगड किल्ला हात वर करा अभिमानाने. छान ताई, तुमचं अभिनंदन आहे, हात खाली घ्या. ज्यांनी रायगड किल्ला पाहिला, दादा तुमचं पण अभिनंदन. ज्यांनी रायगड किल्ला पाहिलाय त्यांचं कौतुक करतो, पण ज्यांनी नाही पाहिला त्यांना सांगतो आयुष्यात एकदा तर रायगड किल्ला पहा बर का. मग याचा अर्थ असा नाही की महाबळेश्वरला जाऊ नका. महाबळेश्वरला जावा. तुमचं लग्न झालं पहिल्यांदा महाबळेश्वरला जा. पण ज्या वेळेस तुम्हाला मुलाबाळ होते त्या मुलाबाळांना घेऊन तुम्ही रायगड किल्ल्यावर जा आणि सांगा तुमच्या त्या मुलाबाळांना, बरं हाच तो रायगड किल्ला की ज्या रायगड किल्ल्यावर तुझ्या राजाला 32 वर्ष सोन्याचा सिंहासन बांधलं. बाळा हाच तो रायगड किल्ला ज्या वेळेस तुझा राजा छत्रपती झाला त्यावेळेस फक्त जिजाऊलाच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईला वाटत होतं माझं पोरग राजा झाले, माझं पोरग राजा झाले. एवढा अभिमान वाटत होता. तो रायगड किल्ला आपल्या पोरांनी आयुष्यात एकदा तरी पाहायला पाहिजे. आणि आपल्या पोरांनी जात आणि धर्म नाव मानू नका, कारण दुष्काळ पडल्यावरती जिजाऊ आऊसाहेबांनी रायगडाच्या खाली पाचाळला विहीर होती, विहीर. या विहिरीचं पाणी सगळ्या जाती आणि धर्मासाठी मोफत केलं होतं, मुक्त केलं होतं. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना जिजाऊ आऊसाहेबांनी पाचाळच्या आळाचं पाणी नेण्यासाठी सांगितलं होतं. जिजाऊ आऊसाहेबांनी शुभांनी जात आणि धर्म मानले नाही. कोणी कुठला असो, मुस्लिम असणं आहे म्हणून या निसर्गाचा रंग हिरवा आहे म्हणून तो म्हणत नाही मी मुस्लिम आहे. सकाळ उगवणारा सूर्य भगवा आहे म्हणून तो म्हणत नाही मी हिंदू आहे. हा अथांग असताना आकाश निळा आहे म्हणून तो म्हणत नाही मी बौद्ध आहे. जर निसर्ग जात आणि भेद करत नसेल तर तुमच्या आमच्या माणसाने जात आणि भेद का करावा? लक्षात ठेवा, आमचा धर्म कुठलाही असो, आमची जात कुठली असो, तुमच्या आमच्या अंगातलं रक्त लाल आहे, कुणाचं रक्त हिरवं आहे, कुणाचं रक्त भगवं आहे, कुणाचं रक्त निळं आहे. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये जगताना छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना जात आणि भेद करू नका. लक्षात ठेवा, ज्या दिवशी माझ्या पोरांच्या हातामध्ये माझ्या शिवाजी राजांचं शिवचरित्र येईल आणि ज्या दिवशी माझ्या पोरांच्या हातात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतीय संविधान येईल आणि ज्या दिवशी माझ्या पोरांना शिवराय समजतील आणि ज्या दिवशी माझ्या पोरांना भीमराय समजतील त्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये कधीच दंगल होणार नाही, एवढं छाती ठोकपणे सांगतो. त्यामुळे आपल्या पोरांना शिवराय भीमराय समजून घ्यायला सांगा, त्यांच्या मस्तकात सांगा, त्यांच्या मनात आणि डोक्यात घा, कारण ही काळाची गरज आहे. आपल्या महापुरुषांनी जात आणि भेद कधी मांडलेला नाहीये. त्यामुळे आपण सुद्धा जात आणि भेद मानू नका. आणि काकू अभिमानाने सांगतो, जगामध्ये अनेक राजे झाले, त्या राजांच्या दरबारामध्ये स्त्रियांचं नृत्य चालायचं, पण माझ्या राजाच्या दरबारामध्ये शेतकऱ्यावर चर्चा चालायच्या. अरे जगातल्या अनेक राजांना मी सांगितलं, मुघलांना बाईमध्ये स्त्री दिसायची, पण माझ्या शिवाजी राजाला बाईमध्ये आई दिसायची. त्यामुळे लक्षात ठेवा, स्त्रियांचा सन्मान करा. अरे मुलगे, माझ्या शिवाजी राजांना सुद्धा मुली होत्या. अरे मुलीचं महत्व काय असतं? कुठल्याही घरात तुम्ही बघा, कुठल्याही घरात तुम्ही जा,
कुठल्याही घरात जा, बापाचं आणि मुलीचं नाते सगळ्यात जवळचं असतं. अख्ख्या घराची काळजी बापाला असते, पण बापाची काळजी मुलीला असते. घरात आईचं आणि मुलीचं कधीच जमत नसतं, पण त्या घरात बापाचं आणि मुलीचं जास्त जमत असतं. माझ्या समोर आजोबा आहेत, मोठी माणसं आहेत. मला सांगा, तुमचं प्रेम तुमच्या दादावर जास्त आहे का तुमच्या ताईवर जास्त आहे? तुमच्या मुलीवर तुमचं प्रेम जास्त आहे की तुमच्या मुलावर जास्त आहे? आजोबा सांगा, कुणावर जास्त आहे? मुलावर की मुलीवर? मुलीवर. बापाचं प्रेम हे मुलीवर जास्त असतं. आम्ही म्हणतो मुलगा हा वंशाचा दिवा असतो. कान देऊन ऐका. एक गाव होतं, त्या गावातला एक म्हातारा मेला आणि म्हातारा मेल्यावर म्हाताऱ्याचं मळ्या चौकात आलं आणि म्हाताऱ्याचं मळ्या चौकात आल्यावर तो सावकार त्या मळ्याच्या जवळ आला आणि सावकार म्हणला, ह्या मळ्याला हात लावू नका, पहिलं माझं 20 लाख रुपये द्या. ह्या म्हाताऱ्याकडे माझं 20 लाख होतं. जेवढे पाहुणे रावळे मातीला आले होते हे मागे सरकले. म्हणले, म्हातारा आमचं लांबून पाहुणा आहे. पाहुणे मागे सरकले, सरकू द्या. त्या म्हाताऱ्याचा पोरगा सावकार म्हटला, अरे माझी 20 लाख दे तर तुझ्या बापाची माती काढ. पोरगा म्हटला, 20 लाख तू कुणाला दिलं? सावकार म्हटला, तुझ्या बापाला. पोरगा म्हटला, बापन तू बघून घ्या. पण ही बातमी ज्यावेळेस मुलीला समजली, मुलगी ढसा ढसा रडायली आणि ते मुलगे म्हटले, माझ्या सासरी चांगला आहे, माझ्या सासू चांगली आहे, माझा सासरा चांगला आहे, माझ्या घरी श्रीमंती आहे, माझं घर चांगलं चालतंय. माझ्या बापाची माती होऊ द्या, माझ्या अंगावरचं सोनं मोडते, नाणं मोडते, तुमचं 20 लाख देते, पण माझ्या बापाची माती होऊ द्या. त्यावेळेस सावकार म्हटला, मुले तुझ्या बापाकडे माझं 20 लाख नव्हतं, तुझ्या बापाचंच माझ्याकडे 20 लाख होतं. पण मरायच्या अगोदर तुझ्या बापाने मला सांगितलं होतं, मी मेल्यावर माझा वंशाचा दिवा कोण आहे तोच बघा आणि त्याच वंशाच्या दिव्याला 20 लाख रुपये द्या. वंशाचा दिवा असणारा पोरगा वंशाचा दिवा निघणार आहे, पण मुलगी वंशाची वात निघाली, वात. त्यामुळे मुलीला सांभाळा. मुलगी ही घराचं वैभव आहे, मुलगी दिव्याची वात आहे. कारण मुलगी ज्या वेळेस घर सोडते त्यावेळेस आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, चुलत्या रडतात, शेजारच्या महिला रडतात, अरे आमची लेकरू चाल गए. मला सुद्धा 6 महिन्याची मुलगी आहे, पण आमचा बाप तुम्हाला कुठं रडताना दिसतोय का? बापाच्या डोळ्यामध्ये पाणी असतं, पण बापाला डोळ्यातलं पाणी दाखवता येत नसतं. कारण बापाला मुलीचं लग्न करायचं असतं, बापाला मुलीला दुसऱ्याच्या घरी द्यायचं असतं. आयुष्यभर त्याला खस्ता खाल्लेल्या असतात, त्या हाताच्या फोडाप्रमाणे बापानं मुलीला सांभाळलेलं असतं. पण याच मुलीला वाट्या लावताना बाप मात्र ढसा ढसा रडतो, पण तो कुणाला दिसत नाही. जाणाऱ्या येणाऱ्या लग्नाच्या पाहुण्याला सांगतो, तुमचं जेवण झालं का, लग्न चांगलं झालं का. तो बोलतो, पण त्याचं दुःख, हे दुःख मात्र तो लपवून ठेवतो. तो बाप असतो, बाप. त्यामुळं लक्षात घ्या, शिवजयंतीच्या निमित्तानं स्त्रियांना मान द्या, सन्मान द्या. आणि जर तुम्ही स्त्रियांना मान आणि सन्मान दिला तरच तुमचं आणि आमच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून आमचं सार्थक झाल्यासारखं होईल. आता या ठिकाणी बऱ्याच जणांची लग्न झालेत. लग्न, माणूस लग्न कशासाठी करतो सांगा? सुख लागावं म्हणून करतो की नाही? कुणाला सुख लागलं हात वर करा, आजचं सगळं पाकिट त्याला देतो. लागलं का सुख? लागलं का हात वर करा. एकाला तर लागला असेल गे, त्याला हात करा, सर आपलं लग्न झालं, आपल्याला सुख लागलं. हात प्रामाणिकपणे करा. एक एक जण करा, फक्त एक जण. ह्यांच्याकडे नंतर येतो, तुमच्याकडे अगोदर. लग्न झालंय पण सुख लग्न कशासाठी केलं? सुख लागण्यासाठी. लागलं का सुख? ज्याला लागलं त्याने हात वर करा, बरं करा. अहो एक जणच करा, हो लय नाही, एकच करा. काका करा की एक जण. काकांच्या बायको होत आहे की मला वाटते. करा एक जण हात वर करा, एक जण. सुख कुणाला? तुम्हाला लागलं का? हा, तेव्हा त्यांना लागलं बघा. मला आहे का? बरं ठीक आहे, आपण घरी तुलो ह्यांना सुख लागलं. आता ह्यांनी मला सांगायचं,
लग्न झाल्यापासून तुमची बायको तुमच्या पाठीमागे एकदा पण तुम्हाला अर्थुरा बोलले का नाही? आपण घराच्या बाहेर पडलो एकदा तर बायको म्हणते ना मुर्दा नवरा मस्तकात बसलाय माझ्या. एकदा तर म्हणते का नाही? म्हणते का नाही? म्हणते आहे. हे वास्तव आहे आपलं. तुमच्या आमच्या घरातलं काय हे वास्तव आहे. त्यामुळे ह्या वास्तव गोष्टी स्वीकारून आज आपल्याला काय करायचं आहे? पुढे जायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय इतिहासातून घेण्यासारखं भरपूर आहे, शिकण्यासारखं भरपूर आहे. पण तुमच्या आमच्या डोक्यामध्ये हे विचार जोपर्यंत आम्ही घालणार नाही तोपर्यंत आम्हाला शिवाजी राजाचा इतिहास समजणार नाहीये. आणि जोपर्यंत आम्हाला इतिहास समजणार नाही त्यामुळे आम्ही वास्तवात येऊन ह्या गोष्टी न स्वीकारता आम्ही तो इतिहास घडवू शकत नाहीयेत. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय तर शिवाजी राजांची फक्त जयंती साजरी करताना महाराज हे डोक्यावर घेऊन फक्त नाचू नका. कारण शिवाजी महाराज हे डोक्यावर घेऊन नाचायचे नाहीत तर शिवाजी महाराज डोक्यात घालायचे. डोक्यात. मला अभिमान वाटला. अनेक गावात जातो बँड असतं आणि बँडवर शिवाजी राजांची मिरवणूक असते. मिरवणूक काढायला विरोध नाहीये. या गावामध्ये शिवाजी राजांची शिवजयंती व्याख्यानाच्या माध्यमातून तुम्ही साजरी केली. ज्यांनी जयंती आयोजित केली यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार. ज्यांनी ही जयंती आहे कारण की शिवजयंतीला व्याख्यान आयोजित करणं हे सुद्धा सोपं नाहीये. समाज अनेक गोष्टी बोलत असतो आणि या सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊन आपल्याला शिवजयंती साजरी करावी लागते. ज्यांनी व्याख्यान आयोजित केलंय या सगळ्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक आभार. आता शेवटी फक्त एक आपण गीत घेणार आहेत. हे गीत तुम्ही काय करायचं माझ्या मागं मी गीत म्हणतो तुम्ही फक्त टाळ्या वाजवायच्या. टाळ्या अशा वाजवा की बँड वाजवल्यासारख्या वाजवू नका. पुन्हा एकदा सांगतोय व्यवस्थित टाळ्या वाजवा. श्री वामनदादा कर्डक यांचे गीत आहे. हे गीत झालं की आपला सोहळा या ठिकाणी आपण थांबू. मी गीत म्हणतो तुम्ही क्लॅपिंग व्यवस्थित करा. ओके बघा. शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती आन, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. असाच माझा शोभा होता माणुसकीची खाण. ह्या शानराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान. जय जय शिवराया, जय जय शिवराया. काळ्या राती तळपत होता जिच्या रूपाचा उन्हा, अशी देखणी होती एका मुसलमानाची सुना. त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, राजा तो शिलवान. ह्या शानराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान. जय जय शिवराया, जय जय शिवराया. बांधत होता मस्जिद येथे अन तेथे मंदिर, अशा शिवाच्या चरणी माझे सदैव झुकते शिर. टाळ्या टाळ्या. असाच माझा शोभा होता माणुसकीची खाण. ह्या शानराच्या पुतळ्यापाशी सदैव झुकते मान. जय जय शिवराया, जय जय शिवराया. वामनवाणी शिवरायांना करीतो मी वंदना, मला न आवडे जात पंथ न धर्माचे बंधना. अशा शिवाच्या चरणी माझे सदैव झुकते मान. ह्यासाच माझा शोभा होता नररत्नाची खान. जय जय शिवराया, जय जय शिवराया. घेऊन आन जिजून प्राण शौर्याने मराठे दडले, वारासी वार करण्यास प्राण यशाचे शिखर ते चढले. त्या सह्याद्रीच्या कडे कपारी खणानल्या तलवारी. जी जाऊ माऊली, जी जाऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जाऊ. आता मी बी शेतकऱ्याचा पोरगा आहे. मी भाषण द्यायला आलो म्हणजे मी काय एसीच्या रूम मध्ये नाव नाही किंवा मुंबईत नाव नाही. ओके मी सुद्धा कोण आहे शेतकऱ्यांचा पोरगा आहे. बघा जाताना एक महत्वाचं सांगतोय. आयुष्यात स्वाभिमान जीवन ठेवा. हा तुमच्या समोर बोलणारा शेतकऱ्याचा पट्ट्या 5 वर्षापूर्वी एकेकाळी काय झालं भाषण द्यायला गेला. एका स्टेजवर गेलो. तिथे एका व्याख्यात्याचं व्याख्यान चालू होतं. मी म्हटलं मला फोटो घेऊ द्या. ज्यांनी व्याख्यान आयोजित केलं ते म्हणले खाली उतर, खाली उतर. आम्ही म्हटलं सर फोटो घ्यायचा घेऊ द्या ना. ते म्हणले तुला फोटो घ्यायला आम्ही व्याख्याता बोलवला नाही. वाईट वाटलं.
खाली उतरलो आणि त्याच्यानंतर त्या व्याख्यात्याचं व्याख्यान झालं. त्याची बायको आली वर, नवरा आला आणि त्यांनी घेतला की सेल्फी. मला वाईट वाटलं. त्या दिवशी ठरवलं एक दिवस आपण सुद्धा असं बोलायचं की आपल्या सोबत लोकांनी येऊन फोटो घेतला पाहिजे. आणि ह्या शेतकऱ्याच्या पट्ट्यासोबत आज महाराष्ट्रामध्ये आम्ही व्याख्यान देतो. लोक येतात, फोटो घेतात. काय सांगायचं आहे, स्वाभिमानात ना अभिमान जीवन झाला पाहिजे आणि अभिमानातून आपल्या पोरांनी इतिहास घडवला पाहिजे. त्यामुळे इतिहास घडवा. आणि जाताना शेवटी एकच सांगतो, ह्या तुमच्यासारख्या शेतकऱ्याच्या पोराचा प्रमोद भोग स्पीच नावाचा YouTube चॅनल आहे. तो चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक असेल, इंस्टा असेल, त्याला फॉलो करा आणि तुमच्या या शेतकऱ्याच्या पोराच्या सोबत राहा. आणि पोरांना सांगा, लेकरांना बाळा मोबाईलचा वापर चांगला कर, नाहीतर आपलं लेकरू काय करतंय, ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली हातात मोबाईल घेते आणि इंस्टाला फेक अकाउंट काढते, इट्स नाव काढते, इट्स आणि फेक अकाउंट काढते. त्यामुळे पोरांवर लक्ष ठेवा. लेकरं आपली नेमकी ऑनलाईन क्लासेसच्या नावाखाली इंस्टा, व्हॉट्सअप, फेसबुकला काय करतात. आता फ्री फायर नावाची गेम आली. ती माझ्या गावचं पोरग गेम खेळत होतं, गेम फ्री फायर. थर थर म्हणलं आणि ते मटण खात होतं. कुत्रा आलं, धरलं त्यालाच, धर धर म्हटलं, धरलं नाही ह्यालाच कुत्र्यानं. आपली पोरं एवढी आता फेसबुकच्या मोबाईलच्या आहारी गेलेत. त्यामुळे पोरांना या गोष्टीपासून काय करा, दूर ठेवा. आपण मला आपल्या गावात बोलवलं, बोलायची संधी दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.